हाय जय हिंद दोस्तों। मैं कैप्टन पीडी महाले आज मेरे नए ब्लॉग के अंदर आपका स्वागत करता हूँ। उम्मीद करता हूँ आप सभी बिल्कुल ठीक होंगे, बिल्कुल मस्त होंगे और बिल्कुल मजे में होंगे। आज 26 जनवरी 2026 आज भारत देश अपना 77वां प्रजासत्ताक दिन मना रहा है। तो इस महान दिन के लिए सभी भारतवासियों को मेरी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। आज का दिन हम देख पा रहे हैं हमारे स्वतंत्रता सेनानियों की वजह से और भारतीय सेना की शौर्य की वजह से, भारतीय सेना के सैनिकों के बलिदान की वजह से आज के दिन हमारे वीरों को नमन करते हुए सभी को फिर से एक बार भारत के रिपब्लिक डे की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। आज मैं हूँ पुणे के अंदर और हमारी सोसाइटी एक आर्मी की सोसाइटी है। तो यहाँ पर हर एक त्योहार, रिपब्लिक डे, गणतंत्र दिवस, सारे उत्सव बड़े धूमधाम से मनाए जाते हैं। तो आज मैं जाने वाला हूँ हमारी सोसाइटी के अंदर रिपब्लिक डे के फंक्शन के अंदर। तो चलो आपको भी लेके चलता हूँ। जय जय मातरम मातरम। माता की भारत माता की वंदे वंदे।
मान्य मानून त्याचप्रमाणे नगरसेवक नितीन नाना गावडे यांच्या आपल्या समाजच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संबंध आले आहे. तरी या ठिकाणी प्रजासत्ताकाच्या आपल्या शुभेच्छा सन्मान होणार आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. आज 77 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या सर्वांना सगळ्यात आधी मी शुभेच्छा देतो आणि आमच्या तिघांच्या वतीने पल्लवीताईंना विनंती करतो की तुम्ही या शुभेच्छा द्या. सर्वांना नमस्कार. प्रथमतः आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आज आमचं खरंच भाग्य आहे आणि दरवर्षीच असतं की आपला सर्वांच्या मनात आणि तुमच्या सगळ्या फॅमिली सोबत आम्हाला प्रजासत्ताक दिन साजरा करता येतो. हा अनुभव खरंच खूप मोठा आहे आणि असं सहजी कोणाच्या नशिबी येत नाही आणि आपण सगळेजण आम्हाला आपल्या फॅमिलीमध्ये सामावून घेतात प्रत्येक कार्यक्रमाला आणि आजचा खरंच दिवस मोठा आहे आणि काय लक्षात राहणार चांगला हा दिवस असतो वर्षभरासाठी. त्याबद्दल खरंच मी आपल्या पूर्ण जय जवान सोसायटीचे मनापासून आभार मानते. आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आज सकाळपासून करायच्या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये खरी अभिमानास्पद म्हणजे जे जवानांच्या मध्ये आम्हाला ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने आम्ही सगळे भाग्यवान करतो. कारण जवानांमध्ये आपल्याला या ठिकाणी ध्वजारोहण करणं हे खरंच आमच्या सर्वांचं भाग्य आहे. आणि ज्या वेळेपासून आम्ही या सोसायटीमध्ये येतोय प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला मान देत असता त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना शालन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी नगरसेवक आपल्या सोसायटीमध्ये पहिल्यांदा झालेलं आहे ते म्हणजे आपले नितीन दादा गावडे यांचं या ठिकाणी आपल्या थोडा आणि विनंती करतात. आबा येतो मी वहिनी. जय जवान सोसायटी ही आहे म्हणून आम्हाला साथ दाखवणार कोणत्याही ठिकाणी गेलं तरी पण ज्यावेळेस या सोसायटीमध्ये तिथे आल्याच्या नंतर आम्हाला खूप अभिमान वाटतो.
से धरती पर, हिंदुस्तान से धरती पर जिन्होंने रक्त सवारा, हिंदुस्तान से धरती पर जिन्होंने रक्त सवारा, नतमस्तक है हम सब प्रणाम, सौ बार हमारा, सौ बार हमारा। आज अनेक क्रांतिवीरांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी प्राणाची आहुती दिली आणि देश स्वतंत्र झाला। कुटुंबाची पर्वा न करता आपल्या देशासाठी कित्येकांना वीरमरण आलं। प्रत्येक कुटुंब बाजूला ठेवून, प्रत्येकाचं कुटुंब बाजूला ठेवून देशाचे सीमेवर लढतात आणि देश स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर फक्त देश स्वतंत्र झाला, परंतु आपल्याला डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाची अंमलबजावणी केल्याच्या नंतर आपला भारत देश एक संघ चालला। म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण सुरक्षित आहोत। आपण सांगायचं म्हटलं भारताच्या संविधानानं हे दिलेलं संविधान आणि त्या संविधानामध्ये ते चालत असताना अनेक आपल्या शाळेतील विद्यार्थी असतील आणि आपण सर्वजण असेल, आपण देशाचे पाईक आहोत आणि देशाचं भविष्य हे आपलं सर्वजण 17-16 वर्षाची मुलं आहेत। म्हणून मी सर्वांना विनंती करेन की देशासाठी खूप काही करा, काहीतरी म्हणा देशासाठी आणि आपलं जीवन समर्पित करा। फुलाची पाकळी तरी देशासाठी केलं पाहिजे। आपण जरी स्वच्छता केली तरी देशासाठी आपण काहीतरी केल्याची भूमिका आहे। कोणावरती अन्याय तर त्याला देखील आपण मागे आणली किंवा त्याच्यासाठी जर सामोरं गेलं ते देखील देशाचं संरक्षण आहे। केवळ आपण देशाच्या सीमेवरती राहतो हे देशाचं संरक्षण ते तर खूप मोठं योगदान आहे, परंतु आपण देशासाठी थोडं जरी योगदान केलं तरी पण हे देशासाठी आपण काहीतरी केले याचा अभिमान आहे। आज या ठिकाणी मी सांगेन की आपला देशाचा हा तिरंगा भारत आहे हे आपल्यामुळेच आहे। आपण सर्वजण या ठिकाणी देशासाठी योगदान दिलेले सैनिकांना मला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खूप अशा शुभेच्छा देते आणि एवढं सांगेन की वरी केशरी मध्ये पांढरा, वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र, अशोक चक्र तुला शोभतो, मध्ये हा निळसर रंग, मध्ये हा निळसर रंग। एवढंच बोलेन। पुढे शेता प्रदक्षिण प्रजासत्ताक दिनाच्या आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करते, थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। दरवेळेस 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, कायम तुम्ही आम्हाला तुमचा मान सन्मान करता, परंतु आम्ही कायम हे समजतो की आपल्या आमच्या प्रवासामध्ये आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि हे आम्ही कायम सर्व लोकांनी सांगत असतो। देशाच्या स्वातंत्र्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा योगदान अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे आज त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करते, ज्यांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय मुलांचा योगदान दिले आहे। मी संवाद सांगण्यासाठी आपली लोकशाही टिकली पाहिजे, त्याचप्रमाणे राष्ट्र चाललं पाहिजे, त्यासाठी त्यांनी संविधान आणि ते संविधान सर्वांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। या दृष्टीकोनातून आपण जास्त वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं रक्षक क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी जात असतात आणि प्रत्येकाचं संविधान म्हणजे काय, त्यामध्ये भूमिका काय हे सगळं कळलं पाहिजे, त्यांनी ते वाचलं पाहिजे। या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी ते शिल्प लावलेलं आहे। आज मनापासून अभिमान आहे की कायमच तुम्ही आमच्या सोबत असता। आजही त्यामुळे आपण सर्वांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। धन्यवाद। आज या ठिकाणी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी झेंडा उतरला या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रथमतः जाहीर वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि
आपण आताच्या निवडणुकीमध्ये या चारही नगरसेवकांना या ठिकाणी भरपूर मतांनी निवडून दिलेलं आहे. आतापर्यंत या ठिकाणी काम करत आलेलो आहोत, इथून पुढेही काम करत राहू अशी भाई या ठिकाणी माझ्या वतीने आपल्याला देतो. या ठिकाणी आपण जे सहकार्य केलं निवडणुकीमध्ये त्याबद्दल आपल्या समाजाला विशेषतः हे 4 नगरसेवक आता इथून निवडून आले. अजून एक जिल्हा परिषद सदस्य आपल्याला निवडून द्यायचे डोले पाटलांच्या सुनबाई या ठिकाणी मोरगाव क्षेत्रीय जिल्हा परिषदेमध्ये उभ्या आहेत. त्यांनाही आपण आज आपल्या मंदिरासमोर त्यांनाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने निवडणुकीला निवडून येण्यासाठी शुभेच्छा देऊयात. आणि या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्याही जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी सदस्य झाल्यानंतर त्यांचाही थोडाफार जर डीपीसीला त्यांची निवड झाली तर त्यांचाही निधी आपल्याला आपल्या सोसायटीला वळवता येणार आहे. हे या ठिकाणी आवडून टाकताना मी डीपीसीला काम केलं असताना मी ग्रामीण भागामध्ये निधी देत होतो, तसाच निधी आपल्याला आपल्या प्रांगणामध्ये देखील डोले पाटलांच्या सुनबाईच्या रूपामध्ये अशी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ध्वजारोहण संपन्न होने के बाद में सोसाइटी के मेंबर्स जिनको इस रिपब्लिक डे के अवसर पर ऑनररी रैंक से नवाजा गया है उनका सत्कार किया गया.